काही फर्स्ट लव्ह माहिती ना, पहिलं प्रेम. हा, तर तसं आपल्यावर स्वतःवर पहिलं प्रेम करायचं. मग छानपैकी बघायचंय स्वतःला, छानपैकी बघायचंय. ॲब्रोचा शेप बघा, तुमचे डोळे बघा, त्या डोळ्यामध्ये ते ब्लॅक सर्कल दिसतंय, त्या डोळ्यामध्ये ते ते असं चमकणारं स्टार दिसतंय, दिसतंय का? कपाळ दिसतंय, चीक दिसताय, यस, होठ दिसताय, होठांचा शेक. स्वतःला फील करा, स्वतःचे गाल. स्वतःवर प्रेम करतोय. स्वतःचे केस किती सुंदर आहे, तुमचे केस किती छान आहे, सिल्की आहे मस्त, है ना? वाव, किती सुंदर, किती अँटी एजिंग दिसतंय. आहे त्याच्या वयापेक्षा मी खूप अँटी एजिंग दिसते. स्वतःला म्हणा. स्वतःचं काही जे काही नाव असेल ते नाव घ्या. टोपण नाव असेल तर तुमचं ते टोपण नाव घ्या. स्वतःला म्हणा, स्वतःला स्वतःशी बोला. येस, म्हणायचं माझं मला पिंकी म्हणतात, किंवा मी सुन्नू, माझ्या मैत्रिणी मला सुन्नू म्हणायच्या, जे आपल्याला फील होतं चांगलं, नाही का? मग मी म्हणू शकते मला माझं टोपण नाव, आय लव्ह यू पिंकी, आय लव्ह यू सुन्नू. काय छान दिसती आज, खूप मस्त दिसतीये. वाव, खूप सुंदर दिसते, छान. आय लव्ह यू. कामाच्या गडबडीत, घाईच्या गडबडीत तुला बोलायला किंवा सांगायला वेळ नाही मिळाला, पण आज सांगते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जशी आहे ना तशी मला खूप आवडते. अगदी जशी आहे तशी मला खूप आवडते, आणि मी पूर्णपणे स्वीकार केलेला आहे तुझा. जो काही आहे ना, मी तुला स्वीकार करते. आणि अगदी तू माझ्यासाठी ना खूप युनिक आहे. युनिक आहे म्हणजे जगभरात जेवढं काही जे काही असतील, पण त्याच्यापैकी तू माझ्यासाठी खूप महत्वाची. आणि एक नंबरवर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अगदी खूप, म्हणजे मनापासून सांगते ना, एवढं प्रेम आहे की कधी सांगायलाच वेळ मिळाला. ते असं सांगण्यासारखं इतकं नाही, सांगण्याच्या पलीकडे प्रेम आहे. म्हणजे किती सुंदर तुझे डोळे आहेत, केस आहे, लिप्स आहे. वाव, अप्रतिम आहे. सगळ्या गोष्टी किती युनिक आहे. कॉन्फिडन्स लेवल तुझा किती सुंदर आहे, डे बाय डे. आणि भारी केअर करते सगळ्यांची तू, आहे ना, काळजी करणारी, स्माइली फेस. आणि काय सुंदर भारी, म्हणजे काय तुला सांगू, कधी सांगायला तारीफ करायला वेळच नाही मिळाली, पण आज निवांतपणे वेळ मिळते. मुलांची किती सुंदर काळजी घेते, स्वयंपाक किती छान बनवते तू. वाव, काय टेस्ट असते त्या गोष्टींना. आणि कधी कधी तर काय सुंदर दिसते, साडी घातल्यावर तर किती भारी दिसते त्या रेड साडीमध्ये. आठवतं का तुला, त्या ड्रेसमध्ये किती सुंदर दिसत होती. वाव. आणि खूपच सुंदर तो कलर तुला छान दिसतो. आणि प्रत्येक कलर तुला छान दिसतो, कुठलाही कलर असा घातला ना तो छानच दिसतो. फोटो किती सुंदर येतात तुझे, सेल्फी बाहेर फिरायला गेल्यावर दिवसेंदिवस काय सुंदर फोटो येतात. कोणी पण बघितलं तर स्टेटसला लाईकच करतात, टाकलं कधी स्टेटसला वगैरे, आणि सुंदर असे फोटो येतात नेचरमध्ये वगैरे, तर तुझा निखार काही वेगळाच असतो. आणि उठल्या उठल्या तर किती सुंदर दिसते ग, भारीच तू. आरशात बघितल्यावर असं भारीच वाटतं. उठल्या उठल्या अशी ती स्किन आणि मस्त चेहरा, स्वतःचा चेहराच बघायला. उठल्या उठल्या ते काय सकाळचं जे दर्शन, वा वा वा, खूपच छान. आणि केस किती छान झाले ग, लॉंग झाले. काय लावतीस आजकाल, कुठला शॅम्पू वापरतीस? मस्तच केस झाले हा, छान, भारी. आणि कसले सिल्की आहे ग, नॅचरल असे इतके सुंदर केस आहे तुझे. आणि स्किन पण डे बाय डे छान होत चाललेली आहे. आणि बघ ना, 40+ असूनही वाटत तर नाही, वाव, असं अँटी एजिंगच वाटते आजकाल. मुलांचं तर कोणी विचारायला वाटलं की असं वाटेल की मुलाची बहीणच आहे का, म्हणजे मोठी, असंही म्हणायला काही हरकत नाही. वाव, दिवसेंदिवस तर काय अँटी एजिंग होत चालली, मस्त. डोळ्यांमध्ये काय चमक आली ग तुझ्या, सुंदर. वाव, आजकाल काय मॅजिक प्रॅक्टिस करते ना. वा वा, तरी म्हटलं एवढं सगळं काय बदल होतंय. हा, मॅजिक प्रॅक्टिस चालू आहे, मग त्याच्यामुळे रोंडाचे जे लेसन आहे डे बाय डे स्वतःवर करते. वाव, ग्रेट हा, खूपच छान. थँक्यू. हे सगळं करते ना तू, खरंच खूप छान वाटतंय ग, भारी वाटतंय. आणि काहीतरी आयुष्यामध्ये मिळवल्यासारखं वाटतंय, काहीतरी जगल्यासारखं वाटतंय ग. आजकाल तू स्वतःसाठी जगायला शिकली ना, हे बघून मला खूप बरं वाटलं, खूप छान वाटतंय ग. तू स्वतःला वेळ देतीये, स्वतःवर प्रेम करतीये, काही काही लोशन लावतीये, थोडस केस जरा प्रेमाने विचारतीये, जरा छानपैकी वेळ देतीये, है ना. स्वतःला सेल्फ लव्ह करून देतीये. छान काजळ, हा मस्त काजळ लावलंय, छान लाईट कलरची लिपस्टिक लावली. वा, छान. आणि दिवसेंदिवस तो ग्लो जो आहे ना, तो बिना मेकअपचा पण इतका सुंदर व्हायला लागलाय, छान मस्त दिसते आजकाल ना. तर थँक्यू, थँक्यू, खूप थँक्यू, मनापासून तुझे आभार मानते. थँक्यू सो मच, इतकं छान. आय लव्ह यू डिअर, आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. तू अगदी जशी आहे ना तशी मला खूप आवडते. तू अगदी जशी आहे तसा मी स्वीकार करते. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, मनापासून आय लव्ह यू. स्वतःला हाक करायचा आहे, स्वतःला मिठी मारायची आहे. वा, कसं फील झालं?
अशी प्रॅक्टिस करायची, जशी तुम्हाला जमता येईल तशी प्रॅक्टिस करायची. येस, कडाडून मिठी मारायची स्वतःला. आपल्या छोट्या लेकराला किंवा छोट्याला कशी आपण मिठी मारतो तशापैकी स्वतःला चांगली मिठी मारायची. गुजबंब आले पाहिजे, म्हणजे ना अंगावर काटे आले पाहिजे स्वतःच्या. येस, कसं वाटतंय स्वतःशी बोलताना? स्टार्टिंगला थोडंसं ऑकवर्ड वाटेल, थोडं वाटेल ना की अरे आपलंच नाव कधी आपण घेत नाही, आपल्यालाच आपण कधी असं बोलत नाही प्रेमाने. कसं वाटलं विजयताई? छान वाटलं, छान वाटलं ना? पहिल्यांदाच बोलले. हा, असं छान वाटलं ना तर मनापासून थोडंसं वेडेपणा करायचा. कधी कधी जरा वेगळं वाटतं, हा वेगळं वेगळं वाटतं थोडस काहीतरी, हा, वेगळं वाटतं ना आपल्याला. म्हणजे कधी बोलत नाही ना असं. हा, आपल्याला स्वतःशीच बोलायला वेळ भेटत हम्म, नाही, बडबड करायला वेळ भेटत नाही. स्वतःची स्वतःशी कधी मैत्रीण बोलत नाही. झाल्यासारखं वाटतं. काय आम्हाला म्हटलं पूजा? स्वतःचीच मैत्रीण झाल्यासारखं वाटतं की हा. इतके वर्ष स्वतःला एवढं इग्नोर केलं, एवढं सुंदर असून हो, एवढं हा? सगळं असून परत त्याच्यात कमतरता बघतोय पण आपण. स्वतःला बोललो नाही, फक्त छान हा आहे एवढं बोललो, एवढी तारीफ तर केलीच नाही मी माझी. हा, तर आपण दुसऱ्याकडनं अपेक्षा करतो, दुसऱ्याने मला छान म्हणावं, ह्या मैत्रिणीने मला छान म्हणावं, करतोय मॅडम. द्यावं, है ना. दुसऱ्यांकडे तारीफ करतो, पण आपण स्वतःची कधी केली का वेळ काढून तारीफ? जरा केली का? जरा आपल्यासारखं व्हायला काही खूप लोकांचे स्वप्न असतात, त्याला मला ऍटलिस्ट मला असं तरी पाहिजे, आणि ह्या लेवलला माझे केस तरी पाहिजे, असेही लोक भरपूर असतील, है ना. ऍटलिस्ट माझी अशी तरी स्किन पाहिजे. काही लोकांना ती पण खूप खराब असेल, चला असं करण्यासाठी पण काही काही धडपड करत असेल, ट्रीटमेंट करत असेल. ऍटलिस्ट अशी तरी बॉडी पाहिजे जे 100-200 किलोचे असेल. इमॅजिन करा, ऍटलिस्ट एवढं तरी मला पाहिजे, तर ते पेढे वाटतील असे लोक असतील, आहे की नाही? म्हणजे काही लोकांचं स्वप्न असेल की ऍटलिस्ट ह्या स्टेजला या घरामध्ये असं राहायचं, त्यांचं लाईफ टाईम स्वप्न असेल. पण आपण तरी पण आपले हे घेऊन रडतोय, तर आपल्यासारखं कोणीच नाही. आपण आय एम द बेस्ट स्वतःला म्हणा आरशात जाऊन, यू आर अमेझिंग, यू आर सो स्वीट. काय तुमचं तुम्हाला स्वतः नाव ठेवायचे, स्वतः म्हणा. एकटं जाऊन म्हणा, बाथरूम मध्ये जाऊन म्हणा, फार तर वाटत असेल बाथरूम मध्ये आरसा घेऊन जा, तिथे जाऊन म्हणा. आणि हे सेल्फ लव्ह केल्याने ना तुमची बॉडी डे बाय डे हील होत असते. आपल्याला कळत नाही, हा एक प्रॅक्टिस नाही, हा एक ना हिलिंग प्रोसेस आहे ही एक प्रकारची. तर ही जेव्हा तुम्ही करायला लागता ना, आता मी मॅजिक जसंही वापरते आणि जसंही मला काल मी स्वतः म्हणजे आंघोळ करताना सेल्फ लव्ह नाही का, आपल्याला छान वाटतंय हे कर, माझे तुम्ही विश्वास करणार नाही की आता सध्या तळपाय असे इतके सुंदर झालेले की ते आतापर्यंत कधीच झाले नव्हते. म्हणजे अगदी मी कॉलेजला असताना मला ते हीटचा प्रॉब्लेम होता आणि पोटॅशियमचा प्रॉब्लेम यायचा, त्याच्यामुळे अशा भेगा खूप पडायच्या. आणि दुसरं काही इतकं लावायचे क्रीम वगैरे, आता सध्या काही लावत नाही, तरी पण इतके सुंदर पाय पण झालेले. आणि म्हणजे असं वाटतंय ना आपल्याला की आपल्या सेल ज्या आहे ना पूर्ण रिजनरेट होत बॉडी. आणि केस सुद्धा इतके, म्हणजे मागच्या वर्षी 2023 मध्ये एवढे केस खराब झाले होते, इतके पातळ झाले होते, असं वाटत होतं की ते केस म्हणजे नाही का हेअर कलर ते काय आपण काहीतरी करायला लागतो मग त्याच्यामुळे खराब. पण आता जसं केसांवर प्रेम करते, वेळ करते, तर मला मी जर असं टाकलं एखादा फोटो व्हिडिओ, तसं काही जण विचारतात तुझे केस एवढं लांब कसं काय पटकन झाले. म्हणजे ज्यांनी मला शॉर्ट केसामध्ये बघितलेलं आहे ना, आता 1-2 वर्षात लता मॅडमनी बघितलेलं असेल माझे किती शॉर्ट केस आहे. बघितले असेल ना लता मॅडम तुम्ही मागच्या कॉलवर की माझे शॉर्ट केस होते. हो, हा, तर आता सगळेजण विचारतात की इतके पटकन कसे, कारण मी हे केलं त्याला वाढवण्यासाठी की मला लॉंग केस पाहिजे. आता इतके दिवस मी शॉर्ट ठेवले, खूप झाल्या सगळ्या हेअर कट झाल्या वगैरे, पण मला जेव्हा मी ठरवलं की मला आता लॉंग पण लुक पाहिजे, तर जसं मॅजिक बुक पहिलं केलं ना त्यावेळेस मी स्वतःच्या केसांवर प्रेम करायला लागले, स्वतःला थँक्यू म्हणायला लागले, स्वतःला सॉरी पण म्हणायला लागले की मी त्या केसांकडे कधी लक्ष नाही दिलं, त्यासाठी वेळ नाही दिला. इतके छान स्ट्रक्चर झालंय त्याचं, स्मूथ सिल्की. असं कोणी बघितलं तर ते विचारतात काय लावती म्हणून. विशेष काही नाही, त्याचं रोज ग्रॅटिट्यूड करते, थँक्यू करते, त्याला प्रेमाने विचारताना पण त्याला प्रेमाने विचारते की नाही का. आधी आपण कसं एक कामात धडम 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 केलं झालं, पण नाही, थोडासा वेळ देऊन थोडा तेव्हा इमोशन वेळ तरी जागेवर आणायला पाहिजे ना. तर हे आपल्याला सेल्फ लव्ह आहे. आपण जर स्वतःसाठी प्रेम देतोय, स्वतःला वेळ काढतोय, तर हा खरंच खूप चॅप्टर महत्वाचा. आणि प्रत्येक, मला तर वाटतं हा प्रत्येक लेडीज साठी चॅप्टर आहे. किती जणांना असं वाटतं की एक लेडी आहे ना ती सगळं काही करते, म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये इतके सगळं तिचं म्हणजे एक आयुष्य तिने इतरांसाठी जिसती, आयुष्य निर्माण करू शकते, जग एखाद्याचं निर्माण करू शकते. असं म्हणतात की एखाद्या सक्सेसफुल पुरुषामागे एका लेडीचा हात असतो. ती घरातली लक्ष्मी आहे. ती लेडीज कशी आहे ते बघितलं, घरात गेलं की कळतं की तू लेडीजचं काय, म्हणजे लेडीज कशी आहे त्याच्यावरून कळतं घरातलं का पुरुष काय कमवून आणून देतो आणि कर आणि खा,
खायला देऊ शकतो. पण हे जे मॅनेजमेंट आहे, हे जे आपलं सजावट आहे, आपले जे आहे, हे सगळं लेडीजच करत असते ना घरातलं. माझं घर कसं ठेवायचंय, माझ्या मुलांना कसं ठेवायचं, हे क्रिएशन तिला भगवंताने दिलेलं आहे. परमशक्ती तिला दैवी शक्ती दिलेली ऑलरेडी. पण ती हेच मॅजिक आहे ना, ही शक्ती सगळ्यांसाठी वापरते, स्वतःला सोडून. होतं ना असं, स्वतःला सोडून. याला काय आवडतं, कधीतरी आपल्या मनाची आवडती, स्वतःची आवडती भाजी बनवा. कोण खाईल न खाईल विचार करू नका. स्वतःसाठी स्पेशल भाजी बनवा. मी असं अगोदर विचारच नाही करायचे की चला मला आवडत, चला आपण सगळ्यांचं आवडीचं आपण खाऊन घेतो. पण कधीतरी आपल्याला एखादी स्पेशल भाजी आवडते आणि तीच आपल्याला करायची, पण ते घरात कोणी खात नाही, असं होतं ना. तर मला ते आंबट चुकी भाजी वगैरे मला आवडती ती भाजी, पण ते आमच्या घरी कोणीच खात नाही. आणि मग ते मला आणायला करायला एकटीसाठी ते कंटाळा येतो की एकटीसाठी कोण करणार ना. माझा तोच प्रॉब्लेम. हा, तो आपण मी तो मी हा घरी विचारतच नाही आज काय बनवू. मी हा पहिल्यापासून ते ठेवलंच नाही की काय बनवू, काय खाणार. कधीतरी रेअरली मी विचारते, कधी मला सुचत नाही तर. पण मी कधीच विचारतच नाही की मी काय बनवू. कारण जेव्हा आपण ते ऑप्शन देतो ना, तेव्हा मग ते आपल्यावर बर्डन पडतं की आपल्याला त्यांच्या मनासारखं करायला लागतं, असं आहे. असं विचारत नाही, पण आता कळतं की नाही हे कारलं हे हे खातात खाणार नाही. सगळे. कारलं आपण हे चॉईस दिली ना, आपण चॉईस दिली तुला काय आवडतं. हा मग दरवेळेला अरे मला हे नाही आवडत, मी ही भाजी नाही खात. पण जे बनतंय ना तेच जेव्हा देतो ना, तेव्हा कोणीच ऑप्शन असं विचारत नाही सवय, मला. हा सवय लागली कमी की होतं असं, खूप हा कमी या कधीतरी. भाज्या नाही खायच्या, हे नाही खायचं आपल्याला. तसं आपण पण हा. विचार करतो, अरे हे मुलांना आवडेल का नाही, आणि जरा याच्या आवडीचं आज चला आलू आलू पराठे कोणाला आवडतं, याला आवडतं, मग आपण बनवू असं. कधी कधी जरा स्पेशल स्वतःला पण आपण ट्रीट देऊ शकतो की चला माझ्या आवडीचं काहीतरी मी एखाद दिवशी आवडतंय तो खाऊ घालते, तो पदार्थ आहे का, तो खूप त्याच्याने पण स्वतःला खुश करण्याचा एक आनंद आपण कधी पण घेऊ शकतो है ना. खूप वेगवेगळ्या गोष्टीमध्ये छोटे छोटे आनंद आपल्याला मिळतो. आणि खूप म्हणजे लेडीजचे ना खूप छोट्या याच्यातच त्या खूप मोठ्या खुश होतात. ते एक खासियत आहे. छोट्या याच्यात जास्त खुश होतं. म्हणजे छोटं जरी कोणी दिलं, असं काही नाही की खूप मोठं सरप्राईजच पाहिजे असं नाही, छोट्या याच्यात पण त्या खुश होतात. लता मॅडम आहेत तुम्ही फ्री, तुम्हाला शेअरिंग करायची आहे? तुम्ही फ्री झाल्यावर हँड रेस करा वाटलं तर. येस, आजचा आपला चॅप्टर जो आहे तो खूप आज 28वा, आणि आता सगळं आपल्याला जादूचे स्मरण आहे ना, तो चॅप्टर आपल्याला घ्यायचा आज आणि खूप समजून घ्यायचा हा चॅप्टर. की आपल्याला इथून पुढे पण मॅजिक चालू ठेवायचं, दररोज पण आपल्याला वेगवेगळे चॅप्टर चालू ठेवायचे. मग आपल्याला काय पाहिजे ना त्याच्यावर ते चॅप्टर जास्त करायचे आपल्या डेलीच्या लाईफमध्ये. मग डेलीच्या लाईफमध्ये जशी आपण प्रॅक्टिस करू आणि जेव्हा जे आठवल ना तेव्हा ते करायचं. असं काही नाही की मला ते वेळेवर हेच आठवत नाही, मॅजिक मॉर्निंगच आज राहून किंवा तसं काही नाही. तुम्हाला कुठलंही कंपल्सरी हे नाही, तुम्ही तुम्ही ठरवा दिवसभरात तुम्ही काय, फक्त आपल्याला ह्या फ्रिक्वेन्सी मध्ये स्वतःला ठेवायचं. खूप फरक त्याच्याने फरक असतो की आपल्याला ते. आणि तुम्हाला एक तर प्रॅक्टिसने ना काही गोष्टी आपोआप व्हायला लागतात, ते कळत पण नाही, कळत न कळत. जसं आता मी बॉडी ग्रॅटिट्यूडचे प्रॅक्टिस सकाळी उठल्यावर डेली एक सवय लागली. तर जेव्हा आपण एक्सरसाइज करतो ना तेव्हा जे जे मुवमेंट करतो ना, तेव्हा त्या त्या पार्टला असं करत करत आहे ना एकदम बारीक 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 सगळे बॉडी ग्रॅटिट्यूड करायला शिकली. आणि ते आपोआप व्हायला लागलं. म्हणजे आता आहे ना ऑटो मोडवर व्हायला लागलं मॅजिक. पूर्वी ना मी ठरवून ठरवून केलं की आज मला करायचंय, गुडघ्यांना थँक्यू म्हणायचंय, आपले एल्बो असेल त्याला थँक्यू म्हणायचंय. छोटं मोठं तर आपण म्हणतोच नॉर्मली, पण सगळं करायचंय. मग ते एक फ्लो मध्ये की आता हे आपण एक काम करतोय ना त्याच्यामध्ये ते ठरवायचं की तिथं ते करायचं आपल्याला. मग तिथं ते आपल्याला एकदा फ्लो मध्ये. मग तुम्ही स्वयंपाक करताना एक तुम्ही एक ठरवून घ्या की तुम्हाला कशाला ग्रॅटिट्यूड म्हणायचंय, कशा काय कुठला घ्यायचंय तुम्हाला. मग तिथं तुम्ही मनी घेऊ शकता, हेल्थ घेऊ शकता, रिलेशनशिप घेऊ शकता, एक कुठलाही पॉईंट घेऊ शकता आणि त्याचं आपलं चालू घेऊ शकता. आता मनीचं तुम्हाला किचन मध्ये कसं करता येईल, किचन मध्ये कसं करता येईल मनीचं, सोपं आहे. जर किचन मध्ये तुम्हाला मनीचं करायचं तर तुमची गॅसची शेगडी आहे, पैशाने चालली आहे, पोलपाट लाटणे पैशाने चाललंय, त्यालाही थँक्यू म्हणायचं. आणि त्या पैशाला थँक्यू फॉर द मनी, ते गॅसची शेगडीचा तो पैसा आहे त्याच्यासाठी थँक्यू. मग ते मिठापासून तुम्ही हळदी मसाल्यापर्यंत पण तिथे मनीची प्रॅक्टिस करू शकता. रिलेशनशिप मध्ये पण सेम आहे. काही आपल्याला आईकडनं मिळालेल्या वस्तू असतात, काही कोणी गिफ्ट दिलेल्या वस्तू असतात किचन मध्ये, ते आठवल्या दिसल्या की त्याला थँक्यू म्हणायचं, थँक्यू फॉर द मनी. किंवा रिलेशनशिप साठी सुद्धा थँक्यू म्हणू शकतो. तुम्हाला आठवतं ना एखादी गोष्ट हातात आली की ही मला दिलेली, माझ्या आईने दिलेली, ही माझ्या काकून दिलेली आहे. मग त्या त्या वस्तूला पण बघायचं, त्या वस्तूला ग्रॅटिट्यूड करायचं आणि त्या रिलेशनशिपला पण ग्रॅटिट्यूड करायचं.
गॅसची शेगडी मी रोज थँक्यू म्हणते, ती माझ्या आईने दिलेली मला गॅसची शेगडी जी आहे काही आहे आपल्या पोलपाट लाटणं आपल्या बेसिक गोष्टी आपल्याला आलेल्या असतात लग्नामध्ये की त्या आपल्याकडे अजूनही आहेत काही गोष्टी अशा असतात किंवा आपल्याला गिफ्ट दिलेले असतात त्याला आपण रोज थँक्यू म्हणतो म्हणजे त्या रिलेशनला रोज कुठं कुठं ते थँक्यू म्हटलं जाईल कळत न कळत आणि त्या एकदा फ्लो मध्ये तुम्ही बसल्या ना मग हळूहळू तुम्हाला बरोबर हे करायला लागतं. येस, तर आजचा चॅप्टर आपण सुरू करूया आणि समजून घेऊया डे बाय डे. आणि आपला आहे ना एक असा वेळ काढून आहे ना आता थोडेसे जण वाढले ना आपला एक लाईव्ह प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. काय होतं जसं आता मी विजय मॅडमला विचारलं प्रॅक्टिस झाली का, आपण ऐकतो सगळं छान वाटतं पण असं आपलं प्रॅक्टिस नाही होत. आपण असं नंतर जेव्हाही आपला वेळ होईल थोडेसे आपले लोक वाढतील ना तेव्हा असं दुपारी वगैरे 1 तास काढू सगळे मिळून की आपण ग्रुप प्रॅक्टिस करू त्याच्याने खूप फरक पडतो. कारण ग्रुप प्रॅक्टिसने काय होतं की आपण एक टॉपिक घेऊन आहे ना ते रायटिंग करू किंवा ते जे काही ग्रॅटिट्यूड लिहिणं चालू करू ना तर ते ग्रुपनी इच्छा पण होती करायला आणि ती पॉवर पण खूप वाढते मॅजिक. तर आपण वेळ काढू तसं सगळ्यांनी असं दुपारी जर वेळ निघाला 3 ते 4 वगैरे सगळ्यांचा असेल 4 ते 5 असं काही ठरवून वेळ जर निघाला ना तर आपण ग्रुप प्रॅक्टिस करत जाऊ की जेणेकरून ना आपल्याला अजून वाढवायचं त्याच्यामध्ये. असं एकटं बसून करायचं म्हटलं ना आपण करतो 10-15 मिनिटं पण तेवढं असं प्रॉपरली नाही होत. पण जेव्हा आहे अरे समोर कोणतरी करतंय मी पण करते आणि ते मास्क एनर्जी मध्ये आता ही करते ही लिहिते मी पण लिहिते मग तिचं बघून नाही का ते एक फ्लो मध्ये होतं. ते हरिपाठाला वगैरे नाही का जात आमच्या इकडे एक मंदिर आहे तिथं त्या ग्रुप आहे त्या सगळ्या आजी लोकांचा तर मी ते बघते त्या आजींच्या सगळ्यांची एनर्जी आणि सगळ्या अशा 80-80-90+ आज्या आहेत तिथं आणि ते सगळ्या येतात हरिपाठाला बसतात आणि त्यांच्या अगदी ऑन टाइम आहेत ना त्यांच्याकडे मोबाईल आहे काही काही जणांकडे मोबाईल आहे आणि काही काही जणांकडे मोबाईल नाही आणि ते असे मस्त वेळेवर येतात सगळं काय त्यांची एनर्जी ते मस्त आवाज वगैरे म्हणजे त्यांना ते ग्रुप ऍक्टिव्हिटीने धरून ठेवलेले ते त्यांचा ओरा की चला अरे एक जण आली हिने आली तर चला सुरू कर म्हणजे ते त्यांना ते ऍक्टिव्हिटी धरून ठेवलेली ती गोष्ट जी आहे ती. मग तसं पाहिजे की आपल्याला एक ब्रंच मध्ये राहायला पाहिजे है ना. मग आपण जेवढं ब्रंच मध्ये राहू ना तेवढी ताकद आपली अंगूर कशा असतात ना एकत्र मिळवले असतात गुच्छा छान दिसतो ते खाली पडले की गेले त्याचे खाली पडलेलं कोणीही खातं किंवा त्याची व्हॅल्यूच कमी होऊन जाते सेम तसंच आहे. त्याच्यामुळे आपण करू तसं. ओके येस तर चलो पूजा मॅडम आजचा टॉपिक चालू करूया. येस सागर तलाव नदी असं काहीतरी दिसतं मस्त त्याचं तारे चंद्र आहे तो चंद्राचा उजेड पडलेला आहे म्हणजे आपण असं एखाद्या ठिकाणी नाही का निवांत ठिकाणी जेव्हा असं जातो की एक चंद्राचा उजेड पण त्या पाण्यामध्ये पडलेला आहे असं दिसतंय की रात्र आहे तरी पण कुठेतरी प्रकाश पण आहे त्या प्रकाशामध्ये आपण की छान वाटायला लागतंय चंद्राचा प्रकाश अनुभवलाय कधी पौर्णिमेला वगैरे की नाही का किती सुंदर वाटायला लागते ती रात्र किंवा काहीतरी असं जीवन छान झाल्यासारखं किंवा सुंदरता वाटायला लागते त्याच्यामध्ये काहीतरी मॅजिक आहे जादू तर हे मॅजिक आपल्यासोबत निरंतर कसं राहणार आहे आपण ते शिकणार आहोत की आपल्याला आयुष्यभर ठेवायचं कोणताही थोडा दिवस करून होत नाही गोष्ट की त्याला कंटिन्युएशन मध्ये करायलाच पाहिजे. येस माईक चालू कर. मी म्हटलं तुमचा व्हॉइस परत इको होतोय थोडा. हा मी इकडून लावतो वाटलं मोबाईल मधून. 28वां दिन जादू को याद रखे. जादू के साथ यही चीज है, आपको यह जानना होता है कि यह अब भी यही है, हमारे चारों ओर है, अन्यथा यह आपके लिए अदृश्य बना रहता है. चार्ल्स डी लिंड, लेखक और सेल्टिक लोक संगीतकार. आता हे जे लेखक आहे आता पूजा मॅडम सांगा मला. परफेक्ट. हा आता परफेक्ट. आता आपल्याला माहिती आहे की हे युनिव्हर्सल मध्ये जादू आहे भरलेले आपण एक जादू शिकतोय किंवा आपण एक मॅजिक शिकतोय म्हणून आपल्याला माहिती काही लोक असे अननोन असतील अशा आपल्या आजूबाजूला की जसं आपण म्हणतो की नाही आपले घरातले लोक ऐकत नाही त्यांना मी सांगायचा प्रयत्न करताना पण ते कळत नाही मी सांगायला इतकं सोपं आहे इतकं गोष्टी हिल करणं सोपं आहे त्यांना कळत नाही पण त्यांना त्यांच्या समोर आहे पण त्यांना दिसत नाही त्यांना ते अदृश्य राहणार आहे मिस्टर इंडिया सारखं राहणार आहे बरोबर आहे ना पण मिस्टर इंडियाला माहिती आहे की मी स्वतः आहे म्हणून सेम जादू जे आहे की जे विश्वास ठेवतात जे बिलीव्ह करताना त्यांच्यासोबतच जादू होतो आणि ज्यांच्याकडं बिलीव्ह नाही विश्वास नाही त्याला ब्रह्मांड तथास्तु म्हणतो ज्याचा विश्वास आहे त्याला पण तथास्तु म्हणतो कारण त्याचं व्हायब्रेशन काय आहे सेमच येतात असतो मग त्याच्यावर तुम्ही दोन्ही बाजूने तुम्हीच म्हणजे खरेच आहात
तुम्ही माना या ना मानो, हा जो लो आहे तो त्याचं काम करतोय, त्याच्यामुळे ऑलरेडी जादू आहे. याच्या जगभरात सगळीकडे जादूच जादू भरलेला आहे. मग तुम्ही किती विश्वास ठेवताय आणि तुम्ही किती मानताय, म्हणजे म्हटलं ना, मानलं तर सगळं काही आहे, नाही मानलं तर काही नाही. येस. हर दिन अनूठा होता है, कोई भी दिन हूबहू किसी दूसरे दिन जैसा नहीं होता। हर दिन जो अच्छी चीजें होती है वे हमेशा अलग होती है और बदलती रहती है। इसलिए जब आप बीते कल के वरदानों को गिनकर जादू को याद करेंगे तो यह हर बार अलग होगा, चाहे आप यह कितनी ही बार कर ले। इस वजह से भी यह अभ्यास आपके जीवन में कृतज्ञता के जादू को बनाए रखने के लिए सबसे शक्तिशाली अभ्यास है। चाहे आपकी वर्तमान इच्छाएं जो भी हो या आपकी भावी इच्छाएं जो भी हो, यह जादुई अभ्यास जीवन भर सबसे शक्तिशाली अभ्यास रहेगा। आता आपल्याला असं लोक खूप म्हणतात सहज, मी खूप वाचलेलं आहे पुस्तक, मला एक माझी फ्रेंड भेटली जुनी, ती म्हणे मी वाचलेलं आहे पुस्तक, मी त्यावेळेला तो जॉब मिळवला, हे कळलं, पण आज तिचं लाईफ जसं आहे तसंच नॉर्मली चालू आहे. मग त्याचं कारण काय आहे, की जादू सगळ्यांना माहित होतं, त्याचा वापर होतो, पण आपण त्याला असं ठेवून दिलं कोपऱ्यामध्ये, दाबून टाकून दिलं, तर मग ते आपल्यापर्यंत मॅजिक काम नाही करत. पण याला जर जादू आपल्याला ठेवायचे, जसं आपण पाणी आहे, रोज पितो, जेवण आहे आपण रोज करतो, नाही का. देवपूजा, तुम्ही जर देवपूजा करत असाल तर तुम्हाला एकच दिवस देवपूजा करून चालेल का महिन्यातून? आणि बाकीच्या दिवशी तुमचे देव तसेच ठेवायचे, तर फुल नाही, दिवा नाही, काही नाही, काही नाही, मग तिथे एनर्जी कशी होणार आहे? आणि तुम्ही म्हणताल की नाही मी देवाला मानते, मग ती गोष्ट काही असू द्या, काही असू द्या, ती तुमच्या सोबत आहे ना निरंतर वाहिली पाहिजे, वाहत्या पाण्यासारखी असली पाहिजे. आणि ती गोष्ट जर आपल्याला रोज असं वाटतंय, आणि एकदा का हे मॅजिक बुक केलं, एकदा केल्यावर आपल्याला मिळायला लागतं, चांगलं चांगलं व्हायला लागतं, परत असं वाटतं हा आता मला माहित झालंय, मला काही डबल हे नाही करायचं. पण मी असं असं बघितलंय, खूप लोक बघितले, ते 2-2, 5-5, 10-10 वर्षापासून मॅजिकची प्रॅक्टिस करतात, आणि याच्यात आहे ना जेवढं 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 असं मुरत जात, म्हणजे मुरलेलं लोणचं जेवढं चांगलं टेस्टला चांगलं लागतं ना, सेम तसंच मॅजिक आहे. म्हणजे आपण या मॅजिक मध्ये जसं मुरत जाऊ ना, प्रत्येक वेळेला तुम्हाला मॅजिक बुक काहीतरी नवीन घेऊन येईल, तुमच्या लाईफ मध्ये परत काहीतरी नवीन चमत्कार देईल, आणि ते जेवढं तुमचं जुनं मॅजिक होत जाईल, जुनं ते सोनं जसं म्हटलं, जेवढं होत जाईल तेवढं तुम्ही मॅजिक मध्ये एक पॉवरफुल होतं, आणि तो खंबा तुमचा आहे ना, तो हे म्हणजे आपल्या याच्यामध्ये एक ना, म्हणजे जसं ऑक्सिजन घेणं आहे तसाच एक पार्ट आहे मॅजिक. यस. कल के वरदान याद करने का सबसे आसान तरीका दिन की शुरुआत को याद करने से शुरू करना है। जब आप जागे थे, मन ही मन सुबह, दोपहर और शाम की प्रमुख घटनाओं को याद करते जाए, जब तक कि आप उस समय तक न पहुंच जाए जब आप बिस्तर पर सोने के लिए लेटे थे। जब आप बीते हुए कल के वरदान याद करते हैं तो यह प्रयास रहित होना चाहिए। आप कल की सतह को केवल टटोल रहे हैं, और जब आप टटोलते हैं तो वरदान आपके दिमाग की सतह पर बुलबुले की तरह उठ आएंगे। आता ते काय म्हणतीये, की तुम्हाला कालच्या दिवसात काय काय झालं, जर तुम्ही सकाळी उठल्यावर एक असं नाही का, आपण रिमाइंड बघतो, एक पिक्चराइज बघतो, रिप्लाय रिप्लाय बघतो जसं, तर ते कालच्या घटना जर तुम्हाला असं वाटतं, उठल्या उठल्या काही आठवण पण येतं ना आपल्याला, एखाद्या वेळेस काहीतरी कालचं चांगलं झालेलं नसतं, ते पटकन लक्षात येतं. म्हणजे वाईट जर झालं असं, बापरे कालचं किती रात्री असं झालं तसं झालं, पटकन ते लक्षात येतं. पण चांगलं आहे ना, ते आपली मेमरी पटकन नाही ठेवत. जसं आपण काल आता इतकं छान सकाळी प्रॅक्टिस केली 4 वाजता, खूप सुंदर प्रॅक्टिस होती, मस्त त्याच्या नाही का, की वाव मनी बद्दल किती आहे ती फ्रिक्वेन्सी आठवून, त्यासाठी धन्यवाद. कालचं कालचा स्वयंपाक खूप छान झाला होता, काल ती मैत्रीण भेटली, जे काही आपल्याला वाटलंय ना, ते सकाळी उठल्या उठल्या आपण एक जस्ट फील करायचंय, म्हणजे काल आपण त्याला रिफ्रेश करतोय, ती एनर्जी आहे, ती व्हायब्रेशन आज पण उतरायची आपल्याला स्वतःमध्ये. मग सकाळच्या, दुपारच्या, संध्याकाळच्या त्या घटना रिमिक्स मध्ये बघायच्या आहे, आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला चांगलं वाटतं त्याच्यानी ना स्वतःला स्माईल आणायची, त्याच्याने प्रफुल्लित व्हायचंय. ते म्हणजे आपणच आपल्या आपल्या गालात गालात हसतोय, आपण आपलं फील करतोय आतमध्ये, आणि ती गोष्ट आपल्याला आवडली आहे, मग त्याच्यानी आपल्याला जसं बुलबुले म्हणतात, उठतात, की वाव ती गोष्ट आवडली, छान वाटली. मग आपल्याला आपण जर एखादा युनिव्हर्सल सांगतोय की नाही नाही मला ते पण कालचं खूप आवडला, आपण खूप छान होतो, म्हणजे एखाद्याची आपण काही भाजी बनवली, तारीफ केली, छान केली, की ते लोक अजून म्हणतील नाही नाही, पुढच्या वेळेला पण मी ते बनवलं आणि तुला देईल. असं होतं ना आपल्या बाबतीत पुढच्या वेळेला ना, आपण जर नाही नाही, काय चांगलं नव्हतं तुला, ते बनवता पण नाही आलं, काही तुला येत नाही, ते पुढच्या वेळेला कशाला परत कोणी परत हे करल की नको,
ऐकण्यासाठी. मग सेम आहे युनिव्हर्सलला आपण आहे ना त्यासाठी थँक्यू करतोय, फील करतोय, ते व्हायब्रेशन आपण हे करतोय आणि आपण त्याला आहे ना एक आपल्या स्वतःच्या आतमध्ये आहे ना ते हे करून आहे ना त्याला असं एक थँक्यूची फिलिंग करतोय त्या व्हायब्रेशननी. वाव, कालचा दिवस छान गेला ना म्हणजे आजचा पण मस्त जाणार. येस. आप यह सवाल पूछकर यह जादुई अभ्यास शुरू कर सकते हैं। वे कौन सी अच्छी चीजें थी जो कल हुई थी? जब भी आप कोई सवाल पूछते हैं, आपका दिमाग तुरंत जवाब की तलाश करने लग जाता है। क्या आपको कोई बेहतरीन खबर मिली थी? क्या आपने जादू से अपनी किसी इच्छा को साकार या प्राप्त किया था? क्या आपने खास तौर पर खुशी महसूस की थी? क्या आपको किसी मित्र का फोन आया था जिससे आपकी लंबे समय से कोई बातचीत नहीं हुई थी? क्या कोई चीज आपके लिए बहुत अच्छी तरह हुई थी? क्या आपको कोई बेहतरीन फोन कॉल या ईमेल मिला था? क्या किसी ने आपकी प्रशंसा की थी या सम्मान का इजहार किया था? क्या किसी ने कोई समस्या सुलझाने में आपकी मदद की थी? क्या आपने किसी की मदद की थी? क्या आपने कोई प्रोजेक्ट पूरा किया था या कोई नई चीज शुरू की थी जिसे लेकर आप रोमांचित है? क्या आपने अपना प्रिय भोजन किया था या कोई अच्छी फिल्म देखी थी? क्या आपको कोई उपहार मिला था? आपने कोई समस्या सुलझाई थी? कोई प्रेरक मुलाकात की थी? किसी के साथ गुणवत्तापूर्ण समय गुजारा था? कोई बेहतरीन बातचीत की थी या किसी मनचाही चीज के लिए योजनाएं बनाई थी? मग आता आपल्याला कालचा दिवस आपला आठवायचा आहे. तसा प्रत्येकाने आपला आपला दिवस आठवा, की काल तुम्ही काय काय केलं होतं, सकाळी काय केलं होतं. जसं आपण आता 4 वाजता उठलो होतो, मग आपण ते मनी प्रॅक्टिस केली. 1-1.5 तास आपला कसा गेला ते कळालंच नाही. छानपैकी ती प्रॅक्टिस होती. मस्त ते मंत्र आणि मनीला एकदम आपण फील केलेलं, प्रेम दिलं, जे आतापर्यंत कधी दिलं नाही. वॉव! ती खूप छान गोष्ट होती. त्याच्यानंतर मग मी स्वतःसाठी काय केलं, कसं तयार केलं, काय जे तुम्हाला आवडतंय ना, कालच्या घटना आठवायच्या किंवा तुम्हाला कोणी चांगलं प्रेमाने बोललं किंवा तुमचं कोणाशी तरी बोलणं झालं, खूप दिवसानंतर एखादी मैत्रीण असेल किंवा कोणी नातेवाईक असेल, त्याची भेट झाली. अचानक तुम्ही कुठं शॉपिंगला गेले आणि तुम्हाला मनासारखी एक छोटीशी का होईना ती छान गोष्ट मिळाली. आपला आपला दिवस आठवा आणि ते मनामध्ये त्याचा विचार करा. आणि त्यातलं चांगलं काय झालं ना, ते आठवून गालातल्या गालात हसा. जे तुम्हाला असं वाटतं की ते चांगलं झालंय आणि त्याला असं स्मित हास्य द्या, की त्या व्यक्ती ती गोष्ट अरे वाव! किती छान होती ना ती. मस्त झाली. मुलांसोबत मस्ती केली. काय जे जे काही तुम्हाला असं वाटतं की ते मला छान होतं आणि त्याला तो वेळ माझा छान गेला. ती की आरामशीर झोप घेतली. असंही असू शकतं ना 2 तास दुपारी मस्त निवांत झोप झाली गाढ. तर त्यासाठी पण तुम्ही मस्त थँक म्हणू शकता, की चला मला माझ्या बॉडीला हील व्हायला वेळ मिळाला, थँक त्यासाठी पण आहे. जे काही तुम्हाला असं वाटतंय ना, ते फील करा आणि त्या सगळ्या गोष्टीला एखादं शॉर्ट फिल्म बघितली असेल, काही फिल्म बघितली असेल, त्यातून काही शिकायला मिळालं असेल, काही मेसेज मिळाला असेल, काही सुद्धा तुमच्या दिवसभराला अनालिसिस करायचंय. आणि त्यासाठी आपल्याला एक फिलिंग द्यायची, थँक फिलिंग द्यायची. येस. जादू को याद करें और कल के वरदानों की सूची कंप्यूटर पर बना ले या उन्हें जर्नल में लिख ले। कल की सतह को टटोले जब तक कि आप संतुष्ट महसूस न करें कि आपने कल के वरदानों को याद कर लिया है। वे चीजें छोटी भी हो सकती है और बड़ी भी, क्योंकि यह आपके वरदानों के आकार के बारे में नहीं है। यह तो इस बारे में है कि आपने कितने वरदान खोज सकते हैं और हर एक के लिए कितनी कृतज्ञता महसूस कर सकते हैं। जब आप हर एक को याद करें और लिखे तो कृतज्ञ बने और इसके लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। मग आता इथे प्रॅक्टिस काय करायची सांगितली आपल्याला, की जसं आपला कालचा दिवस आहे, आपण अनालिसिस केला, आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं वाटलं, तर म्हणजे चांगलं वाटलं त्याला लिहून काढायचं. त्याचं संतुष्ट झालं, की नाही बुवा काल मला व्यवस्थित झालंय, मला जेवण व्यवस्थित मिळालंय, मी तो ड्रेस छान घातला होता, तो तो ड्रेस पण खूप सुंदर दिसत. जे तुम्हाला छोटी आणि मोठी किंवा अचानक कोणतं तुम्हाला काही पैसे दिले असेल किंवा अचानक कोणी म्हणजे उसने दिलेले पैसे परत दिले असेल, काही तुम्हाला एखादं डिस्काउंट मिळालं असेल, एखादं कुरिअर मागवलं आणि ती वस्तू खूप छान आली असेल, जे काही असेल ते वरदान आपल्याला खोजायचे आणि ते तुम्हाला असं वाटतं की मला ब्लेसिंग आहे, कालच्या दिवसाचं हे ब्लेसिंग आहे, हे मला युनिव्हर्सने गिफ्ट दिलंय, जे काही तुम्हाला असं वाटतं ते लिहायचंय. आणि त्या याच्यासाठी जादुई शब्द आपल्याला धन्यवाद द्यायचे, कृतज्ञ आहे. म्हणजे हे का करायचं आपल्याला, की आपल्याला आज पण पाहिजे ना ते मॅजिक. काल तर मिळालं, काल झालंय, त्यासाठी आपण थँक्यू. कदाचित आपण नाही बोललो किंवा आपण विसरून गेलो त्या गडबडीत, तर आपल्याला हे
बोलून लिहून आपण त्याच्या ठराविक मेन मेन गोष्टी आहेत त्या आपण करून आपल्याला जिथं चांगलं फील झालंय ते आपल्याला लिहून काढायचं. येस. जब आप आज के बाद यह जादुई अभ्यास करना चाहोगे तो आप इसे बदल बदल कर सकते हैं। कुछ दिन वरदानों को लिखे और बाकी दिन वरदानों को केवल याद करके उन्हें जोर से कहे और कहे या मन ही मन याद कर ले। आप वरदानों की संक्षिप्त सूची बना सकते हैं या अधिक विस्तृत सूची बनाते हुए बता सकते हैं कि आप हर एक के लिए क्यों कृतज्ञ हैं। मग आता आपल्याला आपला जादुई जो अभ्यास करायचा त्याच्यामध्ये आपले जे आपल्याला असं वाटतंय की इथं ब्लेस आहे, मी ह्या गोष्टीसाठी ब्लेस आहे आणि त्याच्यासाठी आपण बदलून बदलून करू. ठीक आहे, आपल्याला 2-3 दिवसात नाही वेळ मिळाला किंवा आपण ह्या 2-3 दिवसाचं सुद्धा एकत्र लिहू शकतो की ह्या 2-3 दिवसात काय काय झालं. म्हणजे याच्याने काय होईल, आपला थोडा डोक्यावर जोर पडेल आणि आपल्याला आठवायला लागेल, अरे आपण कदाचित आहे ना गडबडीत, कामाच्या गडबडीत किंवा तिथं ते तेवढं ब्लेस फील केलं नाही किंवा तेवढं त्याला जोर नाही दिला किंवा त्याला आठवणीत नाही ठेवलं थँक्यू. मग लिहिल्याने काय होईल, ते आपल्या आतमध्ये जाईल आणि त्याची ग्रॅटिट्यूडची भावना जी आहे ना ती चांगल्या प्रकारे होईल. मग आपण त्यासाठी का कृतज्ञ नाही. मग तुमच्या 2-3 दिवसातली एखादी घटना आठवा की तुम्हाला जे असं वाटते की नाही ते चांगली झालं, ते चांगलं झालं की माझ्यासोबत बरं, म्हणजे ती गोष्ट चांगली झाली की मी माझ्यासाठी ते बेस्ट केलं की मी छान केलं. मग ते काही असू शकतं, कोणाशी बोलणं, कोणाला काही भेटणं किंवा काही तुमच्यासोबत मिळणं किंवा तुम्ही एखाद्या दिवशी क्लिनिंग केलं, तुमचं किचन क्लीन केलं, जेव्हा तुम्हाला असं वाटलं की हा हे छान झालं वगैरे. मग ती काही गोष्ट असते त्या अशा गोष्टी लिहा आणि त्याला थँक्यू म्हणा की मी माझ्यासोबत ह्या गोष्टीसाठी मी ग्रेटफुल आहे, मी थँक्सफुल आहे. त्याच्यात कारणासहित लिहा. येस. कल के वरदानों की कोई निश्चित संख्या नहीं दी गई है क्योंकि हर दिन अलग होता है, लेकिन मैं गारंटी देती हूँ कि आपके जीवन का हर दिन वरदानों से भरा होता है और जब आप इसकी सच्चाई देखने के लिए अपनी आंखें खोल लेते हैं तो आप जीवन के जादू के प्रति अपना हृदय भी खोल लेंगे और आपका जीवन समृद्ध व भव्य हो जाएगा। जिसके पास भी कृतज्ञता है उसे अधिक दिया जाएगा और उसके पास समृद्धि रहेगी। जिसके पास कृतज्ञता नहीं है उसके पास जो है वह सब भी उससे ले लिया जाएगा। जादू को याद करें, इसे आपके ही लिए बनाया गया है। येस. मग आपण किती पण करोडपती असलो, आपल्याकडे किती पण पैसा असला तर कालचा दिवस आपण रिटर्न आज नाही आणू शकत आहे ना. कालचा तो गेला. आपण म्हटलं ते 999चं होतं 999, तो आजचा परत आज ये, मला काल मला नाही वेळ भेटला आज ये, तर होतं का? असं नाही होत. मग ते कालचं ते गेलं त्याला परत रिटर्न नाही आणू शकत आपल्या. पण प्रत्येक जो दिवस आहे ना तो काहीतरी नवीन आहे. आपल्याला वाटतं सगळं सेम आहे, चालू आहे जे सृष्टीमध्ये, नाही की प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी जादू भरलेली, प्रत्येक दिवसामध्ये वरदान आहे, प्रत्येक दिवस आपल्यासाठी ब्लेस आहे, म्हणजे काहीतरी आपल्याला देतो. आणि आपण जेव्हा त्याला असं शांतपणे बघतो किंवा अनालिसिस करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला किती समृद्धी आहे. डे बाय डे, अरे काल पण मला हे झालं होतं, काल पण छान झोप लागली, आज पण निवंतगाड झोप लागली. हे आपल्याला वाटतं हे कॉमन चालू आहे, पण हे कॉमन नाही चालू आहे किंवा हे काहीतरी याच्यामध्ये वेगळं आहे की सगळ्यांनाच काही गाढ झोप लागत नाही. की तर लोक आहे की त्या झोपेच्या गोळ्या खातात, त्यांना झोप लागणं आणि आपल्याला असं वाटतं की नाही मी मस्त झोपले, तर ते त्याच्यात काय ती नॉर्मल गोष्ट नाही. ती पण खूप मोठी एक ब्लेसिंग आहे की तुम्ही गाढ तुम्हाला झोप येते 5 तास, 6 तास, 7 तास, 8 तास तुम्ही झोपताय, ती पण एक ब्लेसिंग आहे. माशी काही पण तुमच्यात ब्लेसिंग शोधा. आणि ही लाईन जी प्रत्येक गोष्टीसाठी आलेली आहे आपल्या मॅजिक बुक्स मध्ये, मला वाटतं 8-10 चॅप्टरच्या वरती तरी त्याच्यामध्ये चॅप्टर आहे, जिसके पास है उसे अधिक दिया जाएगा, है ना. म्हणजे ज्याच्याकडे आहे त्याला अजून मिळणार, ज्याच्याकडे नाहीये जे आहे ते पण घेऊन टाकले जाणार. आणि जर आपल्याला आपण जे आहे त्याला असं बसल्या बसल्या प्रॅक्टिस करतो, आठवतोय की जे चांगलं आहे त्याला मी याच्यासाठी ग्रेटफुल आहे, हे माझ्याकडे आहे, ती गोष्ट माझ्याकडे आहे त्यासाठी ग्रेटफुल आहे. जेवढं आपण ब्रह्मांडाची तारीफ करतोय, त्याला चांगलं म्हणतोय, थँक्यू म्हणतोय, की आपल्याला अजून पाहिजे ना, समृद्धी पाहिजे ना. मग त्याच्यात तुम्ही बसून जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो की तेव्हा जेच तुम्हाला मिळालेली ब्लेसिंग, काल काय मिळालं, परवा काय चांगलं मिळालं, ते लिहून काढून त्याला थँक्यू म्हणायचं की मी ह्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे कारण मला ते केल्यामुळे छान, म्हणजे एखाद्या दिवशी आपण काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी केली, काहीतरी आपण छान केलं, मग मी केलं त्याच्यामुळे मला आज छान वाटलं, हिल झाले, खुश झाले. पहिल्यांदा काल एवढं पोट धरून हसले ना, मला ते खूप आवडलं. मग ते तुम्ही म्हणू शकता की ते पण तुम्हाला वरदान आहे ना, ब्लेसिंग. आज काही असं नाही की दरवेळेस तुम्हाला काहीतरी गिफ्टच मिळायला पाहिजे की चला पोट धरून हसणं, ते पण एक मेडिसिन आहे, ते पण आपल्या बॉडीला माइंडला एक चांगलं मिळालंय काहीतरी. मग ते काही आठवा आणि त्याला एक तुमच्या स्वतःचा ग्रॅटिट्यूडची पॉवर अजून द्या. येस.
जादुई अभ्यास क्रमांक 28, जादू को याद रखें। 1, अपनी नियामतें गिने। 10 नियामतों की सूची बनाएं। लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। अब तक इस पुस्तक में आप 280 नियामतें लिख चुके हैं। 2, कल के वरदानों को याद करते हुए जादू का स्मरण करें और उन्हें लिख ले। खुद से यह सवाल पूछे, वे कौन सी अच्छी चीजें हैं जो कल हुई थी। कल की तरह सतर्क और टटोले, जब जब तक कि आप संतुष्ट न हो जाए कि आपने उस दिन के वरदान याद कर लिए हैं और लिख लिए हैं। 3, जब आप प्रत्येक वरदान को याद करें तो मन ही मन इसके लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। 4, आज के बाद आप यह अभ्यास लिखित सूची के रूप में कर सकते हैं या फिर जोर से बोलकर या मन ही मन याद कर सकते हैं। आप कल की उन चीजों की संक्षिप्त सूची बना सकते हैं जिनके लिए आप कृतज्ञ हैं, या फिर आप ज्यादा छोटी या अधिक विस्तृत सूची बना सकते हैं और बता सकते हैं कि आप उनके लिए क्यों कृतज्ञ हैं। 5, आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। यस, मग आता आपले 28 चॅप्टर झाले ना. त्या 28 चॅप्टर जर तुम्ही आपण दररोज जर 10 कमीत कमी ब्लेसिंग लिहितो तर रोंडामध्ये आज तुमच्याकडे 280 पाहिजे. मग आपण स्वतःला विचारा की मॅजिक माझ्यासाठी किती आहे, अजून याच्यापेक्षा जास्त मॅजिक व्हायला पाहिजे होतं का. मग आपण कुठं आपण कमी पडलो किंवा आपण हे 280 लिहिले का, किंवा 2800 तुमच्याकडे असतील तर अजून तेवढं मॅजिक तुमच्या आयुष्यामध्ये झालेलं असणार आहे. जेवढे तुम्ही नियमात आहे त्यासाठी ग्रेट फील केलं का, थँक्यू फील केलं का, जे तुमच्याकडे सध्या आहे त्याला तुम्ही किती पॉवर दिली तुमच्या ग्रॅटिट्यूडला. ती कंडिशन आता दाखवलं आपल्याला की आपल्याकडे किती आपण कलेक्शन केलेलं आहे या सगळ्या ग्रॅटिट्यूडचं, आपल्याकडे किती प्रमाणात ते ग्रॅटिट्यूड जमलेले की जेणेकरून स्वतःला तर मॅजिक करायचं पण इतरांच्या पण आयुष्यात मॅजिक करा. त्यासाठी आपल्याकडं नियमते पाहिजे, त्यासाठी आपल्याकडं ग्रेटफुलनेस पाहिजे. मग आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं की हे आपण केलंय का नाही हे आपल्याला लगातार करता येईल. ही अशी एक प्रॅक्टिस आहे की आपल्याला डे बाय डे कधी आपल्याला या ग्रॅटिट्यूड पासून दूर नाही जाऊ देणार. ती अशी एक प्रॅक्टिस आहे की ती आपल्याला करायची. तोंडी करतोय पण लिहून करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला जादूचे स्मरण करायचे, तुम्हाला आठवणीत करायची की जादू काय. जसं कालचा दिवस आपण अनालाइज करा, त्याच्याबद्दल ते लिहून घ्यायचंय की त्याच्यात कालच्या दिवसात काय काय वरदान होतं. तुम्ही परवाचं लिहा, काही आठवलं असेल ते परत तुम्हाला नाही आठवलं ते लिहा, की मला ह्या दिवशी छान भेटले. अनालिसिस करा, शांत बसा एका ठिकाणी जाऊन. असं वाटतंय की नाही तिथं हे छान भेटलं होतं, इथं हे छान, छोट्या छोट्या गोष्टी अगदी. आणि त्याला भरपूर प्रेम द्या, त्याला त्यासाठी भरपूर ग्रॅटिट्यूड लिहा चांगलं. मग कोणी एखादं चांगलं वाक्यही बोललं असेल, एखादं कोणी काही तुम्हाला मेसेज पण पाठवला असेल व्हॉट्सअपवर, कोणी तुमच्या स्टेटसला लाईक पण केला असेल, काही गोष्ट असू शकते ती आहे ना. जर ग्रेटफुल मानायचं तर ते काही शोधून शोधून काढतायत त्यासाठी. आणि जे काय निगेटिव्ह शोधायचं ते पण आपल्याला शोधून शोधून काढतात. मग आपल्याला हे शोधून काढायचं कालच्या दिवसामध्ये काय काय चांगलं झालं आणि ते अनलाइज करायचं, त्याला थँक्यू म्हणायचं. असं वाटलं तर एकटे असेल तर निवांत मध्ये ती प्रॅक्टिस तुम्ही बोलून जोरातही करू शकता किंवा तुम्ही असं शांत बसून त्याला अनालिसिस करून पण म्हणू शकता की वाव, काल सगळ्या गोष्टी आहे, मला पाणी मिळालं, जेवण मिळालं, वेळेवर जेवण झालं. काही लोकांचं खायला असतं पण त्यांना वेळेवरती खायला वेळ नाही भेटत, त्यांचा टिफिन असतो, ते कामाच्या गडबडीत. काही लोक आपण असं बघतो का अशा ठिकाणी जॉब करतात त्यांना खायला वेळ नसतो. मग आपण जर वेळेवर आपल्याला गरम गरम चांगलं ताजं जेवण मिळतं तर ही खूप मोठी ब्लेसिंग आहे ना. आपण पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकतो. काही अशा लेडीज असतात की अशा ठिकाणी जॉब करतात त्यांना पटकन वॉशरूमची सोय नसते, काही भरपूर अडचणी असतात. आपल्याला सगळं जे काही मिळतंय कालच्या दिवसात आपण जेवढं कम्फर्ट फील केलंय, एवढा पाऊस असतो, काही ठिकाणी बऱ्याच अडचणी येत असतात, तसं आपण सगळ्या सेफ आहे, फील आहे आपण आपल्या घरामध्ये. ते हे सगळे आपल्या ब्लेसिंगच आहे. तर त्या ब्लेसिंग शोधून शोधून आपण लिहायचंय की मी सेफली आहे, मी हे सगळ्या गोष्टी करते. जे काही आपल्या घरातले लोक असतील त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी ब्लेस फील करायच्या आणि ते आपण स्मरण करता येतं. हे जेवढं जेवढं लिहित जाऊ ना, असं इथं सांगितलंय तुम्ही 10 असल्या 5 लिहा, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करताल ना तेवढं तुम्हाला त्याच्यात रिझल्ट येते. येस, लता मॅडमचा खूप छान अनुभव आहे. त्यांनी मला काल फोन करून सांगितला पण मी म्हटलं बाकीच्यांनाही सांगा म्हणजे लक्षात येईल. येस लता मॅडम, तुमचं 2 मिनिटं तुमचा अनुभव शेअर करा. जसं आपण मॅजिक प्रॅक्टिस करतो ना, कधी कधी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात तिकडे लक्षही जात नाही आणि नंतर काय लागतं कधीतरी अनालिसिस होतं, अरे हे पण मॅजिक झालंय माझ्यासोबत, ते पण मॅजिक झालं.
तर आपण ते आपल्याकडनं हे होत नाही. त्याच्यामुळे शेअर केलं ना अजून मॅजिक वाढतं. येस लता मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम, सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅडम, माझ्या पायामध्ये म्हणजे ते गावाला बोलतात ना, गावाला ते कधी असं काटा वगैरे गेल्यानंतर कुरूप सारखं होतं ना, असं गाठ सारखं पायाला, तसं माझ्या 1 ते 1.5 वर्षापासून होतं पायामध्ये. आणि जसं आपण मॅजिक मध्ये चालू केलं ना आपण हे, तर माझं लक्ष पण नव्हतं, म्हणजे मला चालताना त्रास वगैरे होत होता. पण अचानक मी परवा बघितलं तर माझं ते नाहीसं झालं. म्हणजे दोन्ही पण पायामध्ये होतं. एका पायामध्ये अंगठ्याला होतं आणि एका पायामध्ये टाचेच्या साईडला होतं, म्हणजे दोन्ही पण. तर ते म्हणजे पूर्णपणे निघून गेलेलं आहे. मी म्हणजे मलाच बघून एकदम मॅजिक झालं, की हे असं अचानक कसं काय झालं? मग नंतर आठवलं, की हां, आपण आता मॅजिक शिकतोय ना, मॅजिक करतोय सर्व ना, म्हणून ते आपोआप नाहीसं झालेलं आहे. येस. तर मला खूप जेव्हा म्हणजे आपण आनंद झाला. आणि माझ्या मम्मीचा पण जरा प्रॉब्लेम आहे ना, जॉइंटचा सपोर्टचा प्रॉब्लेम आहे. तर आपण 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं ना मॅजिकमध्ये, की म्हणजे कुणाचा पण काय प्रॉब्लेम असेल तर फोटो वगैरे ठेवून मोबाईलमध्ये आपण त्यांच्यासाठी पण ब्लेसिंग करू शकता. तर मी तिच्यासाठी पण केलं होतं ना, तर तिचं पण पायाचं थोडंसं म्हणजे कमी आहे. ते पण सांगितलं त्याच्यामध्ये कमी आहे म्हणून. तर त्याच्यासाठी पण मला खूप आनंद झाला. आणि मी आपल्या सर्वांना थँक यू बोलते, की म्हणजे हे सगळं खूप छान आहे आणि असं कंटिन्यू राहायला पाहिजे. म्हणजे भरपूर जणांचे काही प्रॉब्लेम असतात ना, ते पूर्ण क्लिअर होतात. अजून पण माझे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी पण मी मॅडमला काल बोलले, ते पण मला करायचंय अजून. आणि म्हणजे माझं स्वतःचं पण थोडंसं ऍक्टिव्हिटी मला अजून करायची, त्याच्यासाठी पण मी मॅडमशी काल चर्चा केलेली आहे. तर ते पण मला लवकरात लवकरच करून घ्यायचंय. आणि म्हणेन मी आपल्या ह्या फॅमिलीला. पण खूप छान वाटतंय. म्हणजे मला टाईम तर नसतो, मी घाई-घाईमध्ये सर्व हे करते, पण नंतर मी सर्व ऐकते परत हे. येस, व्हेरी गुड. म्हणजे मला खूप म्हणजे आनंद झाला, आश्चर्य वाटलं, की म्हणजे एकदम म्हणजे 1.5-2 वर्षापासून माझ्या पायाला होतं. मी म्हणजे मला भरपूर जणांनी सांगितलं, की त्याचं ऑपरेशन करावं लागेल किंवा ते म्हणजे असं ते जात नाहीये. म्हणजे बऱ्यापैकी चांगलंच होतं ते. म्हणजे असं काबुली चना वगैरे असतो ना, तेवढं गाठ होती ती. आणि ती पूर्णपणे म्हणजे एकदम म्हणजे ती जागा अशी झाली आहे, की तिथे कोण बोलणार पण नाही, की तिथे एवढी गाठ असेल म्हणून. वाव. छान. मॅजिक मी डस्ट. अगोदर काही फोटो वगैरे काढलेला नाही, नाहीतर मी फोटो पण शेअर केला असता. पण मी अगोदर फोटो काढलेलाच नाही त्याचा. येस. ते माहीतच नव्हतं ना आपल्याला तिथं पण मॅजिक होईल म्हणून. ते पण मॅजिक काम करेल म्हणून. हा एक्सपिरियन्स आलाय आहे ना? अचानक अचानक त्याची नजर गेली. म्हटलं, "अरे, ती गाठ होती, मग ती कुठे गेली?" मग मी माझ्या मुलीला पण सांगितलं, मुलाला पण सांगितलं, की माझं हे असं-असं झालं. सगळे विचारतात, "काय झालं?" म्हटलं, "मॅजिक झालं, मॅजिक." येस. खूप छान, सुंदर. जेव्हा आपण प्रॅक्टिस करायला लागतो ना, आणि हां. मी माझ्या ऑफिसमध्ये पण माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना पण मी दाखवलं. तर म्हटलं, "बघ असं-असं." तर ती पण बोलत होती, "माझ्या पण हाताला काहीतरी आहे." मी तिला सकाळी लिंक पाठवलेली आताची, पण तिने जॉइन नाही केलं वाटतं. मी तिला बोललेली, म्हटलं, "तू जॉइन कर." तर होणार म्हटलं. हे माझं एवढं होतं ते गेलं. म्हटलं, "तुझं तर थोडंच आहे, हाताचं आहे ना तिचे." हिचे असं हाताला तिचे गाठ आहे असं. वरती असं आहे ना, तिथे गाठ आहे. तिने दाखवलं मला काल. तर तिने तेच सांगितलं, "तू कर हे, जॉइन कर," म्हटलं, "सकाळचा 1 तास." तो होऊन जाणार त्याच्यामध्ये. येस, खूप छान, मस्त. जेव्हा आपण अशा प्रॅक्टिस करायला लागतो ना, आणि मग आपल्याला ते अनुभव येतात. कधी कधी आपलं लक्षही नसतं, अरे हे पण मॅजिकनी झालं का, ते पण मॅजिकनी झालं का. म्हणजे जर असं ते कुरूप वगैरे काही असतं तर त्याला ऑपरेशन करूनच काढावं लागतं. किती जणांचं बघितलंय, खूप मोठं होतं, नाहीतर त्याला काहीतरी इन्फेक्शन सारखं व्हायला लागतं. ते कट करून हे करून अशा प्रोसेस पण बघितलेलं आहे. इतकं जर सुंदर मॅजिक होत असेल तर आपल्या स्वतःला ते शेअर केलं पाहिजे आपण. त्यांना म्हटलं, मला सांगण्यापेक्षा बाकीच्यांनाही सांगा, मी पण त्याला एन्जॉय करेल, बाकीच्यांनाही असं वाटेल, कॉन्फिडन्स वाटेल की त्यांचंही मॅजिक. यस विजयाताई. मॅडम, माझ्या हाताला गाठ आहे. जवळजवळ 20 वर्ष झाले असतील. दंडावरती एक गाठ आहे. म्हणजे आधी थोडी फुंसी आली होती, नंतर ती वाढत वाढत गेली. पण तिला संवेदना नाही काही, म्हणजे काहीच दुखत नाही ती. मी डॉक्टरांना पण म्हणजे कशाचे तरी चेक केलं ना, तर काय डॉक्टर म्हणे काय नाही. पण तरी पण मला पण मी जेव्हापासून ध्यान करायला लागले, आता मला 1 वर्ष झालं, तेव्हापासून तिथं संवेदना सुरू झाली. ते गाठाला खाज येते, कधी कधी थोडी दुखते, असं म्हणजे तिथं फील होतंय थोडं थोडं. अगोदर काही तिथं फील होत नसतं आधी असं. नाही, काहीच फील नव्हतं, कुठलीच संवेदना नव्हती तिथं, कुठलीच नाही असं. आता तुम्ही बॉडीचे ग्रॅटिट्यूड करायला लागायचं, ते आपोआप हा, त्याच्याकडे दुर्लक्ष. आता लता मॅडम झालं ना, आपण लक्षही नाही दिलं ना, बाकीच्या पार्टचे ग्रॅटिट्यूड करायला लागायचं. चला हे पण थँक्यू, ते नाही पण. लक्ष द्यायचे. मी दवाखान्यात डॉक्टरांना दाखवले किती वेळेस, बघा
ते डॉक्टर बघत पण नव्हते गाठ. नाही काय नाही होत. ती दुखत नाही ना, हे नाही, काय नाही, काय नाही. त्या गाठीचं काय. मी म्हटलं, "नाही सर, एकदा बघाच तुम्ही माझी गाठ कशी आहे." मग बघितली तर म्हणे, "काय नाही होत, त्याला काही नाही" म्हणे. पण मी जेव्हापासून ध्यान नव्हते करत आधी. जेव्हापासून मी ध्यानात आले, आता मला वर्ष झालं, 14 महिने झाले. तेव्हापासून त्या गाठीला ना संवेदना सुरू झालेल्या ते. आणि ध्यानामध्ये कधी-कधी ती दुखते, जास्त दुखते. तिला खाज येते. थोडीशी अशी चपटी पण लागते. असं आता काय चपटं थोडी करायचं, कमी. ग्रॅटिट्यूड हं. करत राहायचं, बॉडी ग्रॅटिट्यूड करत राहायचं आणि आपण जेव्हा हं. श्वास घेतो तेव्हा म्हणत राहायचं की माझ्या शरीरातलं जे काही निगेटिव्ह आहे, जे काही नको असलेला तो कचरा आहे, तो सगळा बाहेर पडतोय रोज, असं म्हणतात. जेव्हा आपण श्वास घेतो, सोडतो, जे मला लागत नाही, जे मला अनावश्यक आहे, ते माझी बॉडी फील करून काढून टाकते. आपण स्वतःच फील करायचं बॉडी ग्रॅटिट्यूड मध्ये. स्वतः रोजच्या रोज आपण फील करायचं. अनावश्यक गोष्टी बाहेर जाऊ द्या आणि जे मला गरजेचं आहे ते मिळू द्या. जसं आपण मॅजिक एअर करतो ना, त्यावेळेला हं. रोज पण करायचं ती असं तुम्ही खूप वर्ष गाठ अजिबात दुखत नव्हती. म्हणजे जवळ-जवळ 15-16 वर्ष ती म्हणजे दुखली नाही आणि काहीच नाही तिला. आणि तिच्या हम्म. बाजूने असं काळं-काळं झालेलं सगळं. हा, ते हील होत असेल आता ते. कधी कधी काही गोष्टी जाताना पण हे हे आठवण करून देतात आपल्याला, हं. रिमाइंड करून देतात, है ना. नाही ती हील व्हायला लागली. थोडा वेळ लागेल म्हणजे हळू-हळू ती ती हील व्हायला जरासं लागली, पण तुम्ही जसं हील जसं होती हे ती. करताय हं. ना, ते बॉडी माझ्या ग्रॅटिट्यूड लक्षात वाढवा. लक्षात आलंय हील होते ते. हा, आता असं. लिहून करा. तुम्ही आता करत असेल ना, हे सगळे ग्रॅटिट्यूड हं. लिहून करा. बॉडीचे ग्रॅटिट्यूड लिहिणं चालू करा रोज. हं. जे जे चांगले पार्ट त्याची तारीफ करा, ते लिहून करा. मग आपोआप ते पण तिकडं पण नाही का नको असलेल्या गोष्टी आणि आपोआप दूर आधी होतील. आधी माझं खूप सतत दुखत राहायचं. मी सतत आजारी, आजारी, आजारी असं म्हणजे सतत अंग दुखणं हे ते असं चालूच असायचं काही ना काही. गुडघे दुख, हे दुख. वजन पण भरपूर आहे माझं. पण मी म्हणजे ध्यान करते, एकही दिवस दुखत नाही काही शरीराचा कुठला भाग दुखत नाही असं. काही नाही दुखत. आणि आजारही नाही येत मला असं कुठला मला बीपी शुगर आहे. त्याचा काही त्रास नाहीये. गोळ्या घेते मी. पण असा आजार पण नाही येत काही असा. आता घरात सर्वांना येतं हे संसर्गजन्य रोग हे ते. पण मला नाही कधी होत काही. थोडी आता मागच्या वेळेस तुमचं सेशन सर्दी झाली होती. पण ती कळत पण नाही. आवाज बदलतो फक्त थोडासा घसा खव-खव करतो आणि आपोआप निघून जाते. मी काही त्याला गोळ्या औषध काही करत नाही. हे आपोआप ओरा नीट होते प्रोटेक्ट मग. झाला ना आपला, ओरा प्रोटेक्ट होतो हं. ना. तर ओरा हं. प्रोटेक्ट झाल्यामुळे ते बाहेरची एनर्जी पटकन नाही मध्ये घुसत असं. छोटं मोठं आलं पण आहे ना, तर आपली बॉडी त्याला हे करून टाकते, निग्लेक्ट करून टाकते किंवा ते मध्ये येतच नाही. म्हणजे एक कवच बनत जातं ना, जेव्हा हे आपली आता ही सोल नेक्स्ट लेवलला चालली, नेक्स्ट लेवल तर चाललं आपलं प्रोटेक्शन बनत जातं. म्हणजे एखादा पदार्थ असेल ते एखाद्याला खूप लगेच त्याची अलर्जी होणार. आपण ते किती वर्षापासून म्हणजे खातो, आपल्याला काही नाही होणार. म्हणजे ते प्रत्येकाला आहे. आपला ओरा जो आहे ना, जेवढा प्रोटेक्ट होत जाईल, जेवढा हेल्दी होत जाईल, स्ट्रॉंग एक कवच बन जातं. हे सगळं आपण करतोय ना आता. मेडिटेशन करतो किंवा ज्या काही गोष्टी आपल्या स्वतःसाठी करतोय, डेली ग्रॅटिट्यूड करत असतो.